नमस्कार, कल्याणी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मी शेंगदाण्याचं बेसन, शेंगदाण्याची आमटी. तर शेंगदाण्याच्या बेसनासाठी इथे एकदम सिंपल आणि एकदम सोपी साधी पद्धत आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी इथे वाटण करून घेतलेले आहे. वाटणात फक्त लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाणे इथे मी वाटून घेतलेलं आहे. आणि गॅस चालू करून मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम झालेलं आहे, याच्यात मोहरी टाकून घेते मी. तर भाजीसाठी काहीच नसेल आणि एकदम सोपी आणि साधी पटकन झटपट होणारी रेसिपी आहे. आणि भाताबरोबर, नुसत्या भाताबरोबर खूप छान लागते शेंगदाण्याचे बेसन. थोडीशी हळद, जिरं मोहरी चांगली तडतडून दिली आणि हळद टाकली. आणि आता इथे वाटण टाकून घ्यायचंय. आणि आपल्या अंदाजानुसार घट्ट पातळ करून घ्यायची. लय घट्ट नाही आणि लय पातळ नाही अशी करायची. तर पाहू शकता एकदम मस्त, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि उकळी काढून घ्यायची चांगली. याला अगदी 5 मिनिटात होणारे असे हे शेंगदाण्याचं बेसन आहे. आता याच्यात मीठ टाकून घेते चवीपुरतं. व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट करून सांगा शेंगदाण्याचं बेसन कसं झालंय. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी प्रेस करा, म्हणजे मी अशीच नवीन नवीन रेसिपी टाकीन ना त्याच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि याला आता एक उकळी काढून घेऊ आपण. आणि पाहू शकता मी इकडे भात पण घातलेला होता, तर भात तयार झालेला आहे. आणि शेंगदाण्याचं बेसन आणि भात असा आपला आजचा बेत आहे. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा अंधार दिसत आहे. दिसतंय का? तर उकळी यायला लागली ना का बेसन उतू जातं, त्याच्यामुळे गॅस कमी करायचा आहे थोडा. आणि कमी गॅसवर 5 मिनिटं शिजून द्यायचे, नाहीतर मग बेसन उतू जाऊ शकतं. आणि आपलं हे बेसन आता खाण्यासाठी तयार आहे. तर धन्यवाद. असेच भेटू पुढल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात माझ्यासारखी रेसिपी करून पहा.